नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या प्रोग्रॅममध्ये 3060 विथ मँडी. ॲक्च्युली 3060 विथ मँडी हा कार्यक्रम जेव्हा मी डिझाईन केला, हा कार्यक्रम ह्याच्यासाठीच डिझाईन केला आहे. हा तर बेजली हा पॉडकास्ट आहे. नाव थोडंसं वेगळं आहे. 3060 लोकांना वाटतं की हा कुठला कार्यक्रम आहे, पण ॲक्च्युली 3060 म्हणजे आपण 30 to 60 या वयोगटातील व्यक्तिमत्वांना माझ्या या कार्यक्रमामध्ये मी आमंत्रित करतो. त्यांच्या अख्ख्या जर्नीचा आपण इथे सक्सेस स्टोरी म्हणून सेलिब्रेट करतो. म्युझिकल वर्ल्ड आपण म्हणतो, मुंबई ही नगरी आहे ज्यामध्ये स्वप्न संपन्न होतात लोकांची. तशीच काही लोक आहेत ज्यांना आपण सिल्वर स्क्रीन किंवा मोठ्या पडद्यावर बघत नाही, पण आयुष्यामध्ये प्रोफेशनली ते भरपूर काय करू शकत असतात आणि करतात. ह्यामधलीच एक अशी व्यक्तिमत्व आज तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. तिचं नाव आहे कुक्कू सरला विजय कोचरेकर. कुक्कू, तुझं खूप मनापासून स्वागत माझ्या या पॉडकास्टमध्ये. की हा जो कार्यक्रम करण्याच्या मागची माझी मूळ भूमिका हीच आहे. मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये अजून असे अगणित असे कलाकार आहेत की ज्यांचं ते प्रोफेशनच आहे की लाईव्ह सिंगिंग आणि लाईव्ह परफॉर्मन्स. आणि तुम्ही माझं म्हणजे शब्द घ्या की इट इज व्हेरी मच डिफिकल्ट प्रोफेशन एंटायरली. आपण चला स्टार्स असतात तर ते दिसतातच, पण लाईव्ह परफॉर्मन्स प्रोफेशनली जेव्हा काम करतात तर आपण आज ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत की जेव्हा एक लाईव्ह परफॉर्मर प्रोफेशनली काम करतो आणि तेव्हा त्याची एक काही सक्सेस स्टोरी कशी होऊ शकते. तर आज सर्वप्रथम मी कुकूला इथे निमंत्रित केलेलंच आहे आणि त्याच्या मागची मूळ भूमिका आहे की तिचा अल्बम 1 वर्ष झालं त्या अल्बमला रिलीज होऊन. कुकू मस्त मस्त दम करून तिने एक ब्युटिफुल असं गाणं व्हिडिओ सकट बनवलेलं आहे. ते तिच्या यूट्यूब चॅनलवर अजूनही प्रकाशित होत आहे आणि लोकांनी खूप सुंदर असा प्रतिसाद त्या गाण्याला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की खूप लोकांपर्यंत ते आता पोचलं आहे. मला वाटतं 3.5-4 लाख लोकांनी हे गाणं बघितलेलं आहे आणि तिला भरपूर कॉल्स येतात लाईव्ह कॉन्सर्टसाठी. तर आपण आज ही सक्सेस स्टोरी तिच्याकडून जाणून घेऊया. सर्वप्रथम कुकू, परत एकदा तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत तुझं माझ्या पॉडकास्टला. तर थँक्यू बोलवल्याबद्दल त्यासाठी, आणि तुझं पहिलंच पॉडकास्ट आहे तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर सर्वप्रथम कुकू, मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल, गाणं करावंसं तुला का वाटलं? म्हणजे यूट्यूबवर आपण एक असं गाणं करून आपल्या चॅनलवर ते टाकूया असं का वाटलं तुला? नाही, पहिली गोष्ट तर लाईव्ह परफॉर्मर म्हणून मी 2005 पासूनच प्रोफेशनली मी काम केलं. म्हणजे आता जवळजवळ 19 वर्ष झाली मला. पण एक डोक्यात माझ्या होतंच आधीच की कुठे ना कुठेतरी पुढे जाऊन एक स्वतःचा म्युझिक अल्बम म्हणा किंवा म्युझिक व्हिडिओ म्हणा किंवा स्वतःचं एक गाणं असावं ॲज अ सोलो आर्टिस्ट. आणि हे माझ्या बॅक ऑफ द माइंड आणि ते होतंच की मला हे करायचं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे मग हळूहळू वाटचाल केली मी. बरोबर. 19 वर्षाचा हा जो अनुभव आहे तो अनुभव घेऊनच मी हे गाणं केलं. एक्झॅक्टली. म्हणजे मला तर आठवण तुझ्या घरीच फ्रॉम द यंग एज तुला हे सगळं बघता आलं आहे, स्टेज शो, तुला असं वाटलं असेल. पण आज ह्या सोशल मीडियावरच्या या प्लॅटफॉर्म्समध्ये OTT प्लॅटफॉर्म्स आले आहेत, आज यूट्यूब चॅनल्स आहेत, इंस्टाग्राम आहे, तर ह्यामध्ये आपण काहीतरी असं गाणं घेऊन येऊया. काय याच्यावर अभ्यास केला होतास का कसं? अभ्यास असं नाही, पण माझ्या एक असतं ना की ज्यावेळेला मी गाणं केलं त्यावेळेला माझ्या डोक्यात होतं की मराठीत स्टाईलचं पण काहीतरी आपण डिफरंट फ्लेवर, एक डिफरंट स्टाईल त्याला एक देता येईल अशा पद्धतीचं एक माझ्या डोक्यात होतं. आणि मस्त मस्त दम अरेबिक स्टाईलमध्ये तू हे पहिलं मला वाटतं मराठी गाणं तू केलं आहे. म्हणजे जे आता यंगस्टर्स असतील की त्यांना पण असं कधीतरी वाटत असेल की आपण पण कधीतरी गाणं करावं. सो व्हॉट एक्झॅक्टली वेंट इन युअर माइंड की काय करूया आणि कुठून सुरुवात करू? मेन तर हे गाणं तूच लिहिलं. गाणं मीच लिहिलेलं आहे, कंपोजिशन माझीच आहे, मीच गायलेलं आहे आणि त्याचं प्रोडक्शनचं पण जेवढं आहे ते सगळं मीच उचललेली आहे आणि ॲक्टिंग पण मीच केलेली आहे. बरेच जण मला विचारतात ही कोण आहे, की गाणं बघितल्यानंतर मला बऱ्याच जणांनी फिल्मसाठी ॲक्टिंगसाठी अप्रोच केलेलं आहे. सो त्याही बोलणी चालू आहेत. मला वाटतं याचं म्युझिक, कारण प्रत्येक गाण्याचा एक हार्ट असतं, याचं म्युझिक. आणि आता तुला हे अरेबिक स्टाईलनी करायचं, त्यामुळे तो जो नॉर्मल मराठी गाण्यांचा जो ठेका आहे तो बाज आहे, तो न करता तुला हे मॉडर्नाइज्ड इक्विपमेंट्स वापरून, म्हणजे काय, म्हणजे हू वॉज द म्युझिक डिरेक्टर? किंवा खूप चांगला प्रश्न विचारलास मंदार. ॲक्च्युली काय होतं ना की लोकांना फक्त म्युझिक डायरेक्टर असं एक वाटतं की म्युझिक डायरेक्टर म्हणजे ह्यानेच सगळं केलं. तसं नाही आहे. माझी ही कंपोजिशन आहे, मला एक ट्यून सुचलेली आहे आणि त्या ट्यूनला म्युझिक देण्याचं जे काम केलं आहे
ते समीर म्हात्रे यांनी केले. हो समीरजी, क्या बात आहे. म्हणून तर म्हटलं ना की साधी ट्यून असणं आणि त्या ट्यूनला इतकं छान पद्धतीने त्याला म्युझिक पूर्ण अरेंज करणं, आणि हे सगळं क्रेडिट समीर दादालाच जाते. कारण आज जे गाणं लोकांपर्यंत पोचते आणि त्याचा जो काय तो छान त्याला जो साऊंड आलेला आहे, त्यामुळे ते सगळं करण्याचं श्रेय ते आहे ते सगळं समीर दादाला आहे. आणि जेवढं टेक्निकल टीम आहे, गाणं जे मिक्सिंग मास्टरिंग केलं आहे ते चिन्मय हर्ष यांनी केलेलं आहे. आणि व्हिडिओलाही जो ड्रास्टिक इतका छान त्याला जो लुक दिलेला आहे. अच्छा, तू मला सांगितलं कोणती लेडी एडिटर होती म्हणून. हो, तिचं नाव श्रद्धा पेंडुलकर. ते सगळे यंगस्टर्स आहेत या गाण्यामध्ये. म्हणजे हे गाणं बघणं खूप गरजेचं आहे, कारण इट इज अ रिअली अ गुड वर्क डन बाय ऑल दिज यंग पीपल अराउंड. म्हणजे मला वाटतं याची फायनान्शियल आणि कमर्शियल्स पण खूप मोठे असतील, तर ती तू कशी मॅनेज केली? ह्याच्यासाठी जेवढा काही फायनान्स मी जो उभा केला किंवा जे आहे ते माझ्या स्वतःच्याच खर्चातून, म्हणजे शोजमधून जे काही मला पेमेंट मिळायचं त्या पेमेंटमधून मी केलं आहे. नो डाऊट माझ्या काही फ्रेंड्सनीही मला यामध्ये हेल्प केली आणि त्याचे क्रेडिट्सही तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघाल त्या क्रेडिट्समध्ये त्यांची नावं आहेत. पण हां, जे केलं आहे ते सगळं सर्वस्वी माझ्याकडूनच. तर मला तेच खूप नवल वाटतं आणि आश्चर्य वाटतं आणि खूप कौतुक पण वाटतं कोकू तुझं, की तू हे काही लोक कमर्शियल्स ऐकल्यावर किंवा त्याचं एवढं बाबा एवढी लागणार आहे म्हटलं, म्हणजे सपोजिबली आपण बघू तर स्टुडिओ पण तू पकडलास, दॅट वॉज अ यशराज स्टुडिओ, सो वन ऑफ द बेस्ट इन द इंडस्ट्री. तो तू तिथे पण कमी काय केली नाहीस की बाबा मी करणार तर यशराजमध्येच करणार. सो दॅट वॉज वन गुड पॉईंट दॅट यू हॅव डन फॉर दिस ब्युटिफुल सॉन्ग दॅट यू हॅव गिवन. म्हणजे होतं माझ्या मनात की नाही, माझं पहिलं गाणं जे काय करायचं असेल मला जे करणार, मी म्हटलं यशराजलाच करणार, काही असू देत. मग ती मी त्याच्यासाठी थोडंसं सेविंग मी ठेवलं होतं त्यासाठीच. आणि यशराजचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप मस्त. म्हणजे तुम्ही म्हणता ना की जिथे सगळे मोठमोठे प्लेबॅक सिंगर्स जाऊन गात आहेत, तिथे त्या स्टुडिओमध्ये जाऊन मी स्वतःला तिथे बघितलं, प्रत्यक्ष तो अनुभव घेणं, हे म्हणजे खूप मजा आली मला त्यावेळेला. कारण समीर दादा आणि विजयजी दोघेही होते त्यावेळेला, आणि त्यांनी इतकं सांभाळून घेतलं मला. खूप नर्वस झाले होते मी, म्हणजे सारखी रिटेक होत होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की एकदम रिलॅक्स हो, काही घाबरू नकोस, एन्जॉय करत गा. आणि लिटरली मी तसंच केलेलं आहे, एन्जॉय करत छान मस्तपैकी. म्हणजे आता ही एवढी जर एक्सपिरियन्स लोक आपल्या आजूबाजूला होती, तर त्यांनी काही गाईड केलं का तुला की बाबा मला असा व्हॉईस हवा आहे, या गाण्याला असं थोडं हस्की कर, का तू तुझ्या परीने व्हॉईस केलं? म्हणजे आय जस्ट वॉन्टेड टू नो. कारण कसं असतं की एखाद्या आपण स्टुडिओमध्ये जातो, एका प्रोफेशनल स्टुडिओमध्ये जेव्हा जातो, जेव्हा ते प्रोफेशनल रेकॉर्डिस्ट असतात, ते काहीतरी साऊंड बघितल्यावर ते गिव्ह यू द बाबा की हे असं केलं तर बरं होईल, तसं केलं तर बरं. असं काही इनपुट्स त्यांनी दिले का तुला? नाही, त्यांनी गाईड केलं. कारण आधीच त्यांना समजलं मी खूप नर्वस झाले, पण त्यांनी खूप मस्त मला समजावून सांगितलं की किती डिस्टन्स हवा माईकपासून, कसं गायचं, कुठे थोडा व्हॉईस हस्की हवा आहे किंवा ती स्टाईल कशी, आणखीन कुठे काय पाहिजे, या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं. तरी असं साधारण किती वेळ झाला तुझं गाणं रेकॉर्ड करायला? तर 2-2.5 तास काहीतरी झाले. 4 ते 5 मिनिटाचं असतं नॉर्मली. त्यासाठी तू 2 तास ते गाणं गात होतीस, म्हणजे जोपर्यंत ते थांबले नाही की जोपर्यंत त्यांना जे हवं आहे ते मिळत नव्हतं. करेक्ट. सो आय थिंक इट्स व्हेरी हॅट्स ऑफ टू यू गोकू बाबा, की एवढी मेहनत करून तू हे गाणं बनवलं आहेस. तर मला एक अजून असं असं वाटतं की ठीक आहे आपण गाणं बनवतो, पण आता ह्यामधनं कमर्शियली तर तू तुझी पेमेंट सगळी केली असतील. सो ROI या गाण्याचा काय तुला वाटतं? म्हणजे हाऊ यू आर गोइंग टू अर्न बॅक युअर वॉट एव्हर दॅट युअर स्पेंड. म्हणजे तू जो लागत होता एक कमर्शियलाइज करून जे तू हे गाणं बनवलं आहेस, ठीक आहे यूट्यूबमधनं तुला काही पैसे येतील, पण आता पुढे तू अजून काही विचार केला आहेस का होतील? सो वेन आर यू गोइंग टू अर्न फ्रॉम दिस ब्युटिफुल सॉन्ग ऑफ युअर्स? कसं आहे माहिती आहे मंदार, म्हणजे गाणं आपण किती ते रेकॉर्ड करून किती काही, आणि आपण जसं व्हिडिओ बनवला, पण ते जेव्हा आपण लाईव्ह परफॉर्म करतो ना, तर लाईव्ह परफॉर्मन्सची मजा वेगळी असते. आणि ऑफकोर्स मला असे काही प्रोजेक्ट म्हणा किंवा काही असे अप्रोच झालेले आहेत की ज्यांनी माझ्याबरोबर लाईव्ह शोज करण्यासाठी ते इंटरेस्टेड आहेत. तर ज्या वेळेला माझी इच्छा आहे अशी की तसा एक मला चान्स, आता मी 9 जूनला एक इव्हेंट, हो तू ऑलरेडी आम्हाला पोस्ट केलं होतं, तर तिथे मी परफॉर्म केला आणि खूप छान रिस्पॉन्स आला. तर माझी इच्छा अशीच राहील की ते जसं फक्त एक म्युझिक व्हिडिओ लोक बघतात तसं नाही, तर ते मला लाईव्ह परफॉर्म करायला जास्त आवडेल.
कारण एक आर्टिस्टची इच्छा असं गाणं ज्यावेळेला तुम्ही परफॉर्म करता तुमच्या ऑडियन्सच्या समोर, ती वेगळी मजा असते. आणि दुसरी गोष्ट अशी की हे गाणं रेकॉर्ड झालं 2017ला. त्यानंतर मग जे टेक्निकल बाबतीत जे काही अपडाऊन्स आणि मी ज्या ज्या गोष्टी मला फायनान्शियली स्पेशली व्हिडिओ मेकिंगमध्ये ओके त्यामुळे व्हिडिओ रिलीज व्हायला खूप वेळ लागला. मला फायनान्शियली खूप त्याच्यात लॉस झाला बऱ्याच गोष्टी. आणि ह्या प्रोसेसमध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ओके असं की ज्यावेळेला तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून काम करता, ज्यावेळेला स्वतः तुम्ही त्या भूमिकेत उतरता ॲज अ प्रोड्युसर म्हणून, ॲज अन ॲक्टर म्हणून, त्यावेळेला ना तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात की काय छोट्या छोट्या गोष्टी असतात, कशा पद्धतीने लोक तुमच्याशी वागतात. हा म्हणजे गुड बॅड एक्सपिरियन्स दोन्ही येतात. बरोबर दोन्ही. आणि ह्या प्रोसेसमध्ये मला सगळ्याच गोष्टी त्या कळल्यात. म्हणजे खाच खळगे जे आपल्याला असतात ना ते बघायला मिळतात. बरं कोको, बिफोर वी गो अहेड आपण या गाण्याचं थोडीशी तुझी क्लिपिंग्स बघूया, आपल्या दर्शकांना पण थोडी दाखवूया. सो वी हॅव अ छोटासा ब्रेक. हे गाणं तुम्ही एन्जॉय करा. मस्तानी जराशी बेईमानी जादूगरी आहे अशी हो दे नशा. मस्त मस्त दम 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 मस्त मस्त दम. एकदा वेलकम बॅक टू 3060 विथ मँडी शो. खूप सुंदर गाणं झालं आहे कोको. वी सॉ दॅट ब्युटिफुल सॉन्ग. मला वाटतं तुझ्या खूप मेमरीज असणार का या गाण्याबद्दल, जरा शेअर कर आमच्या. खूप सुंदर अनुभव होता की जिथे मोठमोठे प्लेबॅक सिंगर्स जाऊन गातात, गाणं रेकॉर्ड करतायत, त्या स्टुडिओला जाऊन मला गाण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेला खूप नर्वस होते. समीर दादा समोर होता, विजय दयाल सर तिथे होते समोर. खूप वेळा रिटेक होत होते आणि माझा नर्वसनेस त्यांना कळत होता. मला असं खुलून गाता येत नव्हता. तर मग त्यांनी आणि त्या गाण्याची ॲक्च्युली गरज आहे तसं गाणं. नाही ऑफकोर्स हां, कारण ते तसे फिलिंग तसं तो यायला पाहिजे ना, एक्सप्रेशन्स. मला ते नाहीच होत होतं कारण दोघंही माझ्या समोर बसले होते. तर मग विजयदादा आणि समीरदादांनी सांगितलं नर्वस नको, थांब. तर त्यांनी जिथे माझा व्हॉइस रेकॉर्ड होत होता, ती जी रूम, तिथले लाईट्स घालवलेत. हां. आणि मग मला सांगितलं आता कर, तुला काय करायचं आहे ते, तुला नाचायचं तू नाच, तुला जसं गायचं तसं तू गा. आणि लिटरली मी सांगते त्यानंतर मी तसं ते रेकॉर्ड केलं. म्हणजे कम्प्लीट काळोख होता ते समोर, ते मला दिसतात, मी त्यांना दिसत होते की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी बघितलं असणं नक्कीच. पण तशा पद्धतीने गाणं रेकॉर्ड झालं आणि खूप मस्त. म्हणजे त्यांनी इतकं छान मला सगळ्या टेक्निकली गोष्टी समजावून सांगितल्या. कारण तो पण एक एक्सपिरियन्स आहे ना की तुम्ही जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स करतो आपण, स्टेजचा परफॉर्मन्स वेगळा असतो, तिकडे गाण्याची स्टाईल वेगळी असते. तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओला गेल्यानंतर तिकडच्या काही टेक्निकल गोष्टी असतात, त्याही त्या समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मस्त एक्सपिरियन्स झाला मला. त्यामुळे कदाचित ते गाणं एवढं छान झालं. आणि ते प्रेशर देऊन आणि असं काहीतरी ते वातावरण असतं, तर मला ते गाता चाललं. एक समजतं की लाईव्ह परफॉर्मर जर तुम्ही असलात, म्हणजे यू आर अ स्टेज परफॉर्मर, तर जेव्हा तुम्ही स्टुडिओत एंटर करतात तो देर आर सम एथिकेट्स दॅट वी नीड टू टेक केअर ऑफ वेन वी एंटर द स्टुडिओ. सो हे खूप सुंदर एक्सपिरियन्स तो आम्हाला सांगितला की देर इज अ वास्ट डिफरन्स इन परफॉर्मिंग बिफोर द ऑडियन्स आणि परफॉर्मिंग बिफोर द माईक. सो दॅट इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स दॅट यू हॅव गिवन अस. तर कुकू, आम्हाला अजून एक असं तुझ्याकडनं ऐकावं असं वाटेल की जेव्हा हे गाणं करत असताना, जेव्हा तू हे लिरिक्स लिहिलेस, म्हणजे तू म्हणतेस की तू गाणं स्वतःहून लिहिलं, कारण हे खूप अरेबिक स्टाईल आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या लिहिल्या नाही जाऊ शकत, मग त्या कोणी ॲड केल्या? त्यासाठी एमी, समीर दादाची मैत्रीण आहे, फ्रेंड, तिने त्यातला जो सेकंड जे अरेबिक जे वर्ड्स आहेत ते तिने सांगितलेत. पण आय गिव्ह यू द क्रेडिट की त्याचं डिक्शन पण तू खूप एवढ्या सुंदररित्या केलं आहे की, आणि ते उर्दू शब्द किंवा ते अरेबिक स्टाईलनी ते आले पाहिजेत तसे. म्हणजे आशा जी करायच्या हे सगळं करता आपण लाईव्ह परफॉर्मन्स, आणि तू ते केलंच आय थिंक. पण त्यात काही तू रिहर्सल्स केल्या? नाही, तिने आधी ते मला त्या ते जे वर्ड्स आहेत त्याचं मिनिंग सांगितलं, त्याचं कसं ते डिक्शन आहे, ते कसं प्रोनाऊन्स केलं जातं, कसे उच्चारले पाहिजेत ते तिने सांगितलं. मग ते मी तिला उच्चारून दाखवले की हे असं आहे, हे करेक्ट आहे का.
मग त्यावेळेला तिने सांगितले की हां हे बरोबर आहे, हे अशाच पद्धतीने. मग ते गाताना त्याच्यात आणखीन थोडंसं त्याला इम्प्रोवाईज करून आणि त्या स्टाईलने ते गायलं. सिन्स हे इतक्या दिवसापासून हे गाणं आपण यूट्यूबवर बघतोय, तर मला वाटतं आणि खूप लोक अशी आहेत की जी कमेंट्स करतात, तर त्यातने काही कमेंट्स दॅट यू वॉन्टेड टू शेअर विथ अस? नाही, खूप चांगल्याच कमेंट्स आल्यात. बाकी ते ट्रोलर्सचं मी तेवढं जास्त काही लक्ष देत नाही, पण मॅक्झिमम मला जे काही कमेंट्स आल्यात त्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या आहेत आणि सगळ्यांना आवडल्या आहेत. मी एक गोष्ट इथे मला सांगायची आहे की ज्या वेळेला मी गाणं केलं आणि मी जेव्हा सांगितलं की हे अरेबिक स्टाईलचं आहे आणि मराठीमध्ये, ओके, मी म्हटलं बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं, रे मराठीमध्ये का करतेस, हिंदीत कर ना. ओके, मी म्हटलं की नाही, मला माझ्या डोक्यात होतं की अशा पद्धतीचं एक गाणं मराठीत सुद्धा व्हायला हवं. म्हणजे नो डाऊट ऑलरेडी हिंदीमध्ये अशी बरीच गाणी आहेत ह्या स्टाईलची. म्हटलं नाही, आपण मराठीत करू ना, का नाही मराठीत होणार. आणि अशा स्टाईलचं, आणि ते माझ्या होतंच की त्याला एक थोडासा एक आपण म्हणतो ना हॉलिवूड स्टाईल किंवा बॉलिवूड स्टाईल आपण जे म्युझिक म्हणतो किंवा वेस्टर्न स्टाईलचं असं त्याला एक त्याचा साऊंड म्हणा त्या पद्धतीने. म्हटलं का नाही होऊ शकत. आणि समीर दादांनी तर त्याचा एकदम म्हणजे म्हणतात ना त्याला त्या लेवलला नेऊन ठेवलं आहे. आणि म्हणून म्हटलं ना की सगळं क्रेडिट हे समीर दादाचं जाते. आणि पूर्ण गाणं हे प्रोग्रामिंग आहे, कुठलंही लाईव्ह इन्स्ट्रुमेंट त्यात यूज केलेलं नाही आहे, सगळं प्रोग्रामिंग आहे. अजून तुला काय वाटतं, यंग पीपलना काय अपील करावं असं वाटतं का आज या पॉडकास्टद्वारे? कितीही डिफिकल्टीज आल्यात किंवा काही झालं तरी हार मानू नका. कारण मी म्हणजे म्हणतात ना 2017ला गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर मी 2023ला गाणं रेकॉर्ड केलं. म्हणजे ह्या एवढ्या ड्युरेशनमध्ये मला खूप बरे वाईट आणि सगळंच म्हणजे फायनान्शियली पण मी खूप त्याच्यात हे झाले, लॉस झाला मला. पण मी कुठे थांबले नाही, कारण मला माहिती आहे की मला हे करायचं आहे आणि ते मी कसंही करून करणार आहे. त्यामुळे मी ते केलं. म्हणजे उगाच हार मानू नका. नो डाऊट माझ्याही लाईफमध्ये असे फेज आलेत की जिथे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि मला हे सांगायला आवडेल की मस्त मस्त दम ज्यावेळेला ही ट्यून आणि हे लिरिक्स ज्यावेळेला मला सुचले त्यावेळेला मी त्या डिप्रेशन स्टेजमध्येच होते. हां, म्हणजे डिप्रेशन लेवल अशी होती की मी एका पॉईंटला येऊन तिथे असं झालं होतं माझं की नाही, मी सुसाईड करेन. आणि मला असं वाटतं की ऑडियन्सना पण मला असं सांगायचं आहे की जेव्हा हा क्षण या अशा व्यक्तींच्या मनामध्ये येतो तेव्हा व्हॉट इज दॅट ड्राईव्ह की बाबा आपल्याला वाटतं की नाही, मी आय विल कम बॅक अगेन. मग तो असा कुठला क्षण होता की असं कुठला विचार तुझ्या मनामध्ये आला की बाबा नाही, आपण इकडनं परत फिरायचं आणि ह्याच्यातच काहीतरी शोधून ह्याच्यातच काहीतरी नवीन करून. म्हणजे जसं ऑफकोर्स तू जेव्हा हे अल्बम केलास की एवढं, कारण घरच्यांचं पण प्रेशर असतं, घरचे पण आपल्या मोठे असतात, एल्डर्स असतात, ते पण तुला काय सांगत असतील याबद्दल की बाबा काय. मग तू नेमकं हे कसं ठरवलंस की नाही बाबा एवढ्या, बिकॉज वॉट एव्हर यू आर सेईंग की ह्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊन तुला हे गाणं करावं असं कसं वाटलं? नो डाऊट आईला आणि पप्पांना माहिती होतं की मी करते. इनफॅक्ट पहिलं ज्या वेळेला रेकॉर्डिंग झालं होतं यशराजला त्यावेळेला आई होती माझ्याबरोबर. पण त्यावेळेला असं झालं होतं की तिथे लाईट्सच गेले होते, यशराज स्टुडिओचे लाईट्सच गेले होते. त्याच्यामुळे जवळजवळ 1.5-2 तास आम्ही स्टुडिओत होतो की लाईट्स येतील, पण त्यावेळेला ते रेकॉर्डिंग झालं नाही. पण आई आणि पप्पांनी ऐकलं होतं गाणं, नो डाऊट. म्हणजे ते मिक्सिंग मास्टरिंग आणि त्या सगळ्या गोष्टी त्या पुढच्या झाल्या, तोपर्यंत पण जो आशीर्वाद लागला होता या गाण्यात. पण ते म्हणतात ना की आई पप्पा नाही येथे बघायला आज. नाही, बट आय थिंक वेर एव्हर दे आर दे विल बी ऑलवेज ब्लेसिंग यू कुकू. अजून तुला काय ॲड करावं असं वाटतं का या गाण्याबद्दल? नाही, म्हणजे ही माझ्यासाठी एक म्हणतो ना एक खूप चांगला एक्सपिरियन्स आणि खूप छान मेमरीज आहेत. म्हणजे भलेही मला बरे वाईट एक्सपिरियन्स आलेत की लोक तुमच्याशी कशी वागतात, काय होतात, ह्याही सगळ्या गोष्टी कळतात. पण त्या फेजमधून बाहेर येण्यासाठी तिची मदत झाली ती म्युझिकचीच. बरोबर. असं होतं की मी त्यावेळेला शोज पण करत होते, त्यात अशाही त्या कंडिशनमध्ये की नाही, आपलं हे काम आहे, तिथे आपण कोणाला तरी कमिटमेंट दिलेली असते, त्यामुळे ते काम करणं आपल्याला गरजेचं असतं. त्यामुळे मी ते काम पण करत राहिले, हेही सगळं सुचत राहिलं. आणि मी खरंच सांगते, मी माझ्या लाईफमध्ये मी कधीही असं माझ्या डोक्यातच नव्हतं की मी असं काहीतरी कंपोज करू शकते किंवा मी असं काहीतरी गाणं लिहू शकते, कधीच नाही.
कधीच माझं असं हे नव्हतं. हां, नो डाऊट शाळेत असताना मी बालमोहनची विद्यार्थिनी आहे. बालमोहन ओके. तर शाळेत असताना कसं असतं की आपण म्हणजे म्युझिक असतं ना की समूह गीत समूह गान त्यावेळेला हे सगळं फेमस. मग त्यामध्ये पार्टिसिपेट करणं, डान्समध्ये पार्टिसिपेट करणं, ॲक्टिंग, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कलेशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी मला करता येतील त्या मी केलेल्या आहेत. तर ह्या गाण्यानंतर तुझ्या करिअरमध्ये स्टेजच्या काय फरक पडला? नाही, काहीच नाही. मी आधीही आणि एक मला एक गोष्ट अशी सांगायची आहे माझ्या प्रेक्षकांनाही आणि तुझेही जे पॉडकास्ट बघत आहेत की मी आधी आर्टिस्ट होते, मी आताही आर्टिस्ट आहे आणि मी पुढेही आर्टिस्टच राहणार आहे. म्हणजे एक तसं सेलिब्रिटी वगैरे असं म्हणून घ्यायला मला आवडणार नाही. आर्टिस्ट म्हणूनच राहायला मला आवडेल आणि मी तसंच राहणार आहे. भलेही किती माझी गाणी येतील पुढे, पण मी स्टेज परफॉर्मन्स माझा कधीच सोडणार नाही. ओके, सो एंटरटेनिंग द पीपल इज द मोटो. Yes, क्या बात आहे. आमच्या ऑडियन्सला खरंच ऐकायला बरं वाटेल की ॲक्च्युली आई वडील जेव्हा ह्या प्रोफेशन लाईनमध्ये असतात, आई वडिलांबद्दल जर तू जरा थोडंसं आमच्या ऑडियन्सना सांगशील तर खूप बरं वाटेल मला. ह्या प्रोफेशनमध्ये येण्याचं कारण हे आईबाबाच आहेत, म्हणजे त्याच्यात काही नो डाऊट. आणि हा म्हणजे म्हणतो ना की एक आपण माझी सुरुवात जी झाली म्हणजे मला ते आपण म्हणतो की लाईव्ह परफॉर्मन्स करणं, आणि कारण मी त्यांना बघूनच मोठी झाले त्याच्यामुळे तेच माझ्यासमोर होतं डोळ्यासमोर की नाही आई आहे. एक्झॅक्टली. मी आधी ऑडियन्स म्हणून मी तिला बघितलं, कळलं. ऑब्झर्वेशन जे आपण म्हणतो ह्या तशाच शिकलेले मी की मी ती कशी उभी राहते स्टेजवर, तिचे मॅनरिझम्स कसे आहेत, ती कशा पद्धतीने परफॉर्म करते, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथून शिकले. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते माझ्यात आलं आणि मला बऱ्याच जणांनी हे कॉम्प्लिमेंट्स दिलेत की तुझ्याकडे बघताना असं वाटते की आम्ही सरलाताईंनाच बघतोय. आईने बऱ्याच मराठी कॅसेट ज्या आपल्या असतात मराठी सॉंग्स गायलेले आहेत. मला वाटतं त्याने आशाजींची पण व्हर्जन्स केली होती का सॉंग? मला ते ज्युनियर आशाजीच बोलायच्या ताईंना. आपल्या फील्डमध्ये आईला आशा भोसलेच म्हणायचं, पण तिने कधी स्वतःला असं हे म्हणून घेतलं की व्हॉइस ऑफ दिस अँड व्हॉइस ऑफ दॅट. आजकाल तर तो फॅडच झाला व्हॉइस ऑफ दॅट. नाही, पण तिने कधीच स्वतःला असं हे करून घेतलं नाही. आणि मी तर हे सांगेन पण की जी गाणी त्यावेळेला कोणी फिमेल सिंगर गाण्याची हिंमत नाही करायची, ती गाणी आईने गायलेली आहेत. म्हणजे दम्मारो दम आणि आय लव्ह यू हे जर तुला माहिती असेल, हरे रामा हरे कृष्णा मूवीमधलं, त्यावेळेला ते गाणं तिने पॉप्युलर केलं होतं. म्हणजे मॅशअप स्टाईल काय असते आणि ते तेव्हा तिने आणलं होतं. लम्हेचं गाणं मोरनी बागामा हे स्टेजवर आणणारी आईच. हो, आणि दोन्ही व्हॉइसमध्ये गायच्या. दॅट इज हो डुएल व्हॉइसमध्ये गाणारी ही आईच. त्यामुळे अशी काही गाणी होती जे कोणी धाडस पण करू शकत नाही लाईव्ह परफॉर्मन्समध्ये स्टेजला करण्याचं, तर ती गाणी तिने फेमस केलेली आहेत. तिने प्रेम मूवी आहे तब्बूचा आय थिंक शी हॅज गिव्हन अ प्लेबॅक. तिने बॅकग्राऊंड व्हॉइस जो आहे तो आईच आहे. आणि पप्पांनीही बरंच म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल बरोबर आई पप्पा दोघांनीही काम केलेलं आहे. उषा खन्नाजींबरोबर काम केलेलं आहे. आशा नसीब ह्या मूवीमध्ये जे अकॉर्डिंग वाजवलेली आहे ती पप्पांनीच वाजवली आहे, विजय कोचरेकर. त्यामुळे आहे त्यांच्याकडून तो वारसा मिळालेला आहे आणि बस प्रामाणिकपणे त्यांनी जसं काम केलं तसंच मी करते. मला असं वाटतं ना की कोकू हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स असं म्हटलं जातं नेहमी. म्हणजे आईनी सुरुवात केलेली ट्रेंड आणि तू हे अल्बमद्वारे हे गाणं रिलीज केलेली ट्रेंड, मे बी ते तुझ्याकडनं होऊन गेलं. सो मे बी त्यांचे आशीर्वाद, त्यांनी नेहमी तुला पाठीशी त्यांचा हात असावा आणि असणारच, त्यामुळे हे तुझ्याकडनं घडून गेलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना मंदार की म्हणजे मला खूप प्राऊड फील होतं की माझ्या काही ऑडियन्स अशा आहेत ना जे मी ऑलरेडी तिथे शो केलेले आहेत, पण त्यांना मीच तिथे रिपीट हवी असते. म्हणजे का असतं? कारण हे त्यांच्यावरचं प्रेम आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याच शोजमध्ये त्यांनी ऐकलेलं असतं, पण कुठेतरी त्यांची डिमांड असते की नाही आमच्या कुकू आहे शोला तर आम्ही येणार. हे प्रेमच आहे ना त्यांचं. म्हणजे कुठेतरी मी एक प्रामाणिकपणे काम करते. 19-20 होतंच रे लाईव्ह परफॉर्मन्समध्ये, किती आपण चुकतो, किती जण चुकतात, पण ते असूनसुद्धा तुमच्यावर लोक तेवढंच प्रेम करतात.
तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला खूप चांगले असे एक्सपिरियन्स आलेत माझ्या फॅन्सचे पण, की अरे यार म्हणजे खूप बरं वाटतं त्यावेळेला, की काही असू देत, आपण भलेही आपण कुठल्याही मोठ्या अशा स्क्रीनवर नाही आहोत किंवा काही नाही आहोत, पण तरीसुद्धा ॲज अन आर्टिस्ट आज माझी मुंबईमध्ये एक ओळख आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि मस्त मस्त दम गाण्या थ्रू हे मी आणखीन सुरुवात केली आहे. प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेतच माझ्या पाठीशी. त्यामुळे मी सगळ्या आर्टिस्टना सांगेन की आर्टिस्ट म्हणून तुम्हाला जसं कुठे कमीपणा आणि काही वाटत असेल तसं वाटून घेऊ नका. मला तर कधीच नाही वाटलेलं आहे. हां, आणि मी हे फील्ड सोडणार नाही. मला वाटतं ह्या नोटवर आपण थँक्यू बोलूया कुकूला. कुकू, तुझ्या आयुष्यामध्ये परत पुढच्या आयुष्यामध्ये तुला खूप खूप शुभेच्छा की अशीच तुझी सुंदर सुंदर गाणी लोकांपर्यंत पोचत राहो आणि मस्त दमदम हे 1 मिलियन लोक बघावी. तुम्ही पण हे सगळं सबस्क्राईब करा. आम्ही या चॅनलचे डिटेल्स तुमच्यासमोर देत आहोत. आणि मला खूप आनंद झाला कुकू की तू वेळात वेळ काढून आज या पॉडकास्टसाठी इथे आलीस. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल द फ्युचर अहेड. आणि मला असं वाटतं की तू प्रत्येक गाणं जेव्हा तुझं रिलीज होईल ते आमच्या या पॉडकास्टवर तू जरूर यावं आणि आमच्या लोकांना परत एकदा भेट द्यावी. अँड थँक्यू व्हेरी मच अगेन. थँक्यू. नमस्कार मित्र, बघत रहा 3060 विथ मँडी. अशीच व्यक्तिमत्व नेहमीच घेऊन येईन. थँक्यू.